नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बालाजी निकम, सीईओ DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आज आम्ही कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली या ठिकाणी सत्यविजय मामासाहेब पवार कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आणि राजाराम बापू सहकारी साखर कारखाना ईश्वरपूर या कारखान्याचे संचालक आणि कुंडलगावचे उद्योजक आणि प्रतिष्ठित असे नागरिक बाळासाहेब पवार बापू यांच्या 86-032 या ऊसाच्या फडामध्ये आहे. आणि आम्ही इथं ब्रह्मोस दिला होता आणि तो ब्रह्मोस कसा वापरलाय, काय वापरलाय हे आपण आज बघायचं आहे. आणि ही बापूंची सगळी शेती आहे. हे त्यांचे मॅनेजर जाधव साहेब बघतात. नाव कसं साहेब? सतीश जाधव कुंडे. सतीश जाधव साहेब कुंडेल बघतात. त्यांचा म्हणजे बराचसाच शेतीचा भाग आणि पेट्रोल पंप जो आहे त्याचा भाग साहेबांच्याकडे आहे. आणि साहेबांच्याकडे आपण जाणून घेऊया की ब्रह्मोस किती वेळा टाकले आणि काय झाले. साहेब नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा, ही लागण किती तारखेची आहे? लागण 16/7 महिन्यातली आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैची. जुलैची. म्हणजे 10 महिने आता पूर्ण झाले. 10 महिने पूर्ण झाले. बरं, ब्रह्मोस वापरला हे आपण सुरुवातीपासून वापरलेला नाही. बरोबर. म्हणजे कुठल्या महिन्यापासून वापरायला चालू केलं आपण? साधारणतः आता हे 3 पूर्ण झाले टर्न. म्हणजे 3 आळवण्या पूर्ण झाल्यात. 6 महिन्यात पहिले 6 महिन्यापूर्वी काय वापरलेलं नाही. म्हणजे 6 त्या महिने पूर्ण ऊसाची झाले. लागण झाल्यानंतर 6 महिने पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मोसची आळवणी चालू झाली. फवारणी काय घेता येत नव्हती. बरोबर. डोक्याच्या उंचीवर होती ना. म्हणजे डोक्याच्या फवारणीला योग्य नव्हता हा. हा. मग आपल्या किती आळवणी झाल्या? आता 3 पूर्ण झाले. 3 पूर्ण झाल्या. हा. आणि काय काय फक्त ब्रह्मोसच टाकलं का कसं काय? ब्रह्मोस मध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गोळ, हा. ताक, आम्ही ते 24 तास ही करत होतो. Permanent केलं ते. बॅरल मध्ये तयार करून. म्हणजे ब्रह्मोस मध्ये तुम्ही ताक आणि गुळ घातला ऍड केलं आणि मग ह्याला ड्रिपनं सोडतो. ड्रिपनं सोडलंय. बरं, मला सांगा की अगोदरही तुम्ही ह्या शेतामध्ये ऊस लावलाय, हा. या क्षेत्रामध्ये, आणि आताही ऊस लावलाय आणि ब्रह्मोस वापरले. ब्रह्मोस वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा वाटतोय? म्हणजे काय जाणवतंय ऊसामध्ये? काय ऊस वापरल्यापासूनचा नंतरचा ग्रोथ, ऊसाची जाडी, ऊसाचे पेर लांब पडणे, हे बऱ्यापैकी ग्रोथ फरक पडला. आणि कॅनोपी पण आहे. हिरवापणाची ग्रोथ आहे की नाही, त्यातलं कलर त्याचा. आणि अजून ऊस ग्रोथ फेजला आहे. अजून कांड्या वाढणार आहेत. बरोबर. म्हणजे अजून जायला ह्याला अजून कधी जाणार हा? अजून म्हणजे कारखान्याच्या सुरुवातीला जाईल. 2-2.5 महिने तर नक्कीच. 2.5-3 महिने आहे. म्हणजे महिन्याला जरी 2 कांड्या धरल्या, आता वातावरण पोषक आहे, महिन्याला जरी 2 कांड्या धरल्या तर अजून एक 6-7 कांड्या वाढायला काय अडचण नाही. 3 म्हणतील, पण 2 तुम्ही म्हणता तसं 2 तर 100% महिन्याला एक 2.5-3 म्हणजे 2.5 ते 2 धरून चला सर्वसामान्य. बरोबर. म्हणजे अजून एक 7-8 कांड्या वाढायला काय अडचण नाही. आणखीन ब्रह्मोसची तुम्ही आळवणी करा ह्या फेजला. हे आता येणाऱ्या 10 तारखेपर्यंत आमचा पूर्ण राऊंड पूर्ण होणार आहे. यस. बघा मित्रांनो, इथं आपण बघू शकतोय की जाडेती कांड्यातील अंतर किंवा हे दल जबरदस्त आहे. आणि आपण ह्या ऊसाच्या आता कांड्या मेजायच्या. यस, मेजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24वी कांडी चालू आहे. बरोबर का? आणि भोंड्यात 1-2 कांड्या गेल्या असतील तुमच्या. म्हणजे तसं जर बघितलं तर ह्या किती 24, 25, 26 कांडीचा ऊस तयार आहे. आणि अजून इथून पुढे 3 महिने जर धरलं तर सरासरी 2.5 कांडीने जर आपण धरला तर 7 ते 8 कांड्या अजून वाढतील. म्हणजे ऊस ज्यावेळी हार्वेस्टिंग होणार त्यावेळी 24 + 8 धरा तुम्ही, किती झाले? 33 ते 35 कांडीवरती हा ऊस असणार आहे. आणि जबरदस्त असा ब्रह्मोसचा रिझल्ट आहे. आणि साहेब, तुम्ही समाधानी आहेत का ब्रह्मोस वापरून? हो, समाधानी. आणि मातीत काय फरक जाणवतो का तुम्हाला? भुसभुशीतपणा, त्या मातीत भुसभुशीतपणा आलाय. हो, जबरदस्त. पहिलं सुरुवातीचे ब्रह्मोस सोडायच्या आधीचा पण आम्ही चालून बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर पण मऊसूत आहे का नाही. हो, जबरदस्त फरक जाणवतोय. लोण्यागत झाल्या माती, लोण्यागत. बरोबर. आणि असे वॉटरशूट ही काढायला आले आता. आणि ही वॉटरशूटचाही आता ऊस ग्रोथ येईल. बघा, हे वॉटरशूट, हे वॉटरशूट ही फुटायला आलंय, ह्याचाही ग्रोथ येणार आहे आता. जबरदस्त. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल ब्रह्मोस बद्दल?
महाराष्ट्रातील तमाम ऊस उत्पादकांना तुम्ही काहीतरी एक ब्रह्मोस बद्दल एक काहीतरी संदेश द्या. ब्रह्मोस सांगून तुम्हाला लक्षात येणार, तुम्ही वापरूनच तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकली ज्ञान लक्षात येईल. बरोबर. आज असं मत आहे की ह्या गोष्टीचा प्रत्येकानं वापर करून एकदा त्याचा अनुभव घ्या. 100% तोटा नाही, फायदा होणार, कमी होईल पण तोटा होणार नाही. छोटा होणार नाही 100%. आणि तमाम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील ऊस उत्पादकांना माझी एक विनंती आहे की कमी खर्चामध्ये रासायनिकचा खर्च कमी करून त्याला ब्रह्मोसची जोड दिली तर 100% शेतकरी हा फायद्यात जाईल. आणि म्हणून मला माझी तळमळीची विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम ऊस उत्पादकांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना की तुम्ही ब्रह्मोस वापरा आणि पीक तर जोमदार येईल, प्लस आपली जमीन चांगली राहील. ताकदीची होईल, जमीन सुपीक होईल, सेंद्रिय गर्भ वाढणार. सेंद्रिय कर्ब वाढेल, सेंद्रिय कर्ब. यस. आणि साहेब आता हा वाढलेला पाला आपण पालाकुट्टी करायची, जाळायचा नाही, नाही. त्याचं यस. खतच तयार होणार. त्याचं खतच तयार होते. यस. जय हिंद, जय DNSP. जरा इकडे शूटिंग हे दाखव. हा, हे असं लागते, असं दाखवायला लागते. ब्रह्मोसचा रिझल्ट आहे. ती दोघं आहेत ना तिकडे. नाद करते काय नाद. हा, दाखवायला लागते, दाखवाय असं पुढेपर्यंत दाखव. किंवा एक दाबल्या आता तसं सगळं साहेब मध्ये सगळं दाबून घे. पाला काढण्यापेक्षा दाबून घेतलेलं चांगलं. असं खणखणीत नाना आहे ब्रह्मोस. DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. ब्रह्मोस खणखणीत दाखवून काम करते. यस. आता मी काय करतो,